अध्यक्ष महोदय, आपण मला बोलण्याची संधी दिलात. अध्यक्ष महोदय, या मुंबईमध्ये ही मुंबई कोळ्यांची मुंबई, सदस्य आणि मंत्री हो ताई, सदस्य आणि मंत्री जेवढे असतील त्या सगळ्या लक्षवेधी आपण घेऊ. आणि ही मुंबई कोळ्यांची आहे. आणि या कोळ्यांच्या मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाला असलेली 5 नंबर जेटी ही वडिलोपार्जित कुलाबा, कपरेट आणि अलिबाग, उरण या लोकांसाठी ती व्यवसायाची एक जेटी होती. आणि ती व्यवसायाची जेटी असताना तिथे कोळी समाजातील मच्छीमार त्या जेटीवरून वडिलोपार्जित म्हणजे माझे स्वतःचे काका असतील, माझे आता तिथे काम करणारे भाऊ आहेत, हे तिथे वर्षानुवर्ष कामं करतायत. आणि आता त्या जेटीवर ती 5 नंबर जेटी आहे. अशा एकूण 5 जेट आहेत. 1 नंबर ते 4 नंबर जेटी तिथे 5 रुपये आकारला जातो पर व्यक्ती. 3 नंबर आणि या जेटीवरती 92 रुपये आकारला जातो. याचं एकमेव कारण की त्या जेटीवरती रॉयल क्लबच्या नावाने एक फ्लोटिंग जेटी बाजूला बनवलेली आहे. आणि ह्या फ्लोटिंग जेटी बनवत असताना ती 5 नंबर जेटी ही नादुरुस्त आहे, मोडकळीस आहे असं दाखवून तिथे एक फ्लोटिंग जेटी रॉयल क्लबच्या नावाने बनवली गेली. आणि त्या फ्लोटिंग जेटीवर तिथे प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 92 रुपये आकारले जातात, जिथे 4 जेटीवरती 5च रुपये आकारले जातात. आणि त्या 92 रुपये आकारले जातात. त्या 5 नंबर जेटीवर स्थानिक भूमिपुत्र हा समाज तिथे आपला उदरनिर्वाह करतं. स्पीड बोटीच्या माध्यमातून असेल किंवा 4 सीट बसून त्यांना 1 तास फिरवण्याच्या माध्यमातून असेल आणि तो व्यवहार करतो. समजा त्या बोटीवरती 4 प्रवासी तिथे फिरायला जात असेल, 1 तासासाठी त्याचा 1000 रुपये आकारला जातो, परंतु 400 रुपये हे रॉयल फार्म क्लब म्हणून घेतले जातात. हे बेकायदेशीर आहे. यांना कायद्याने मंजुरी दिलेली नाही. जर त्यांना हे सगळे फ्लोटिंग जे बसवलेलं आहे यांना जर उच्चभी लोकांसाठी बसवलेलं आहे की इथे उच्चभू लोक येतील आणि तिथे त्या समुदायाची मौज मजा करतील. यांना इतर 4 जेटी देखील आहेत. म्हणजे त्यांना देण्यासाठी त्या 4 जेटी आहेत, परंतु इथे बसवण्यासाठी तिथल्या भूमिपुत्रावरती हा बेरोजगारीचा विषय झालेला आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, ही 5 नंबर जेटी जर त्यांच्यासाठी तुम्ही फ्लोटिंगच्या माध्यमातून वापरत असाल, ते वडिलोपार्जित तिथे जे व्यवसाय करतायत यांना मात्र 92 रुपये न आकारता जे 4 जेटीवरती 5 रुपये आकारले जातात पर व्यक्ती, हे 5 रुपये आकारले जावे. आणि त्या भूमिपुत्रांना व्यवसाय करण्यासाठी, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ही 5 नंबर जेटी कायमस्वरूपी देण्यात यावी, अशी मी माझी मंत्री महोदयांना विनंती आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अशोक पाटीलजींनी एका गेटवे ऑफ इंडियावर 5 नंबरच्या जेटी संदर्भात हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे. 293 अध्यक्ष महोदय, इथे आपल्या गेटवे ऑफ इंडियाच्या त्या परिसरामध्ये टोटल 5 जेटी आहेत आणि 1 ते 4 जेटी हे, आणि ह्या 5ही जेटी खरं म्हणलं तर लोकांसाठी, सामान्य लोकांसाठी तिथे 293 आजही कामाला म्हणजे वापरण्यात येत होत्या. अध्यक्ष महोदय, आज 1 ते 4 जेटी, 1 ते 4 नंबरच्या ज्या ह्या जेट्या आहेत, एकंदरीत तिकडली परिस्थिती बघितली, आज सामान्य सगळे लोक तिथे जेटी वापरतात. तिथे मग बोटीवर बसून एलिफंटा असो, अलिबाग असो, सगळीकडे जातात. अध्यक्ष महोदय, पण वर्षानुवर्ष जी काय परिस्थिती तिथे उद्भवत आलेली आहे अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे तिथे होणारे अपघात आणि एकंदरीत सगळ्या ह्या जेटींवर होणारी गर्दी, पाटील साहेब, ते सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवून मुळामध्ये तुम्ही एक विषय समजून घ्या की ह्या सगळ्या जेटी हे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून चालवल्या जातात, जे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. आणि ह्या सगळ्या जेटीवर अगर कुठलाही निर्णय, जेटी संदर्भात कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर ते केंद्र सरकार अखत्यारीत शिपिंग मंत्रालय जे आहे त्यांच्या माध्यमातून हे मुंबई पोर्ट ट्रस्ट त्याचे सगळं आखणी करतं आणि त्यानुसार निर्णय घेतला जातो. आता जो दरा संदर्भात आपण उल्लेख केला, मुंबई पोर्ट ट्रस्टचे जो ॲक्ट आहे त्याच्यामध्ये जे बोर्ड आहे मुंबई पोर्ट ट्रस्टचं, ते एकत्र बसतं आणि त्यांनी कुठल्या जेटीनी काय घ्यावं त्या दृष्टिकोनातून ते दर ठरवतात आणि मग त्या दृष्टिकोनातून तिथे दर आखले जातात. अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पाटीलजींची जी माहिती आहे की इथे महसूल आकारताना तिथली खाजगी संस्था आहे
तिथे त्याला 83% आणि मुंबई पोर्ट ट्रस्टला 17% या दृष्टिकोनातून तिथे दर आकारले जातात. अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या गोष्टी का केल्या जातात? पाटील साहेब, तुम्ही कधी समजून घ्या की एकंदरीत त्या परिसरामध्ये कधीतरी चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. मीही त्या असोसिएशनच्या लोकांबरोबर बसलेलो आहे. मीही त्यांना ह्या गोष्टी समजवलेल्या आहेत की 1 ते 4 जेटीमध्ये अगर आपण 5 रुपये आकारत असू, एक 5 नंबरची जेटी, तसं माझ्या थेट आमच्या राज्य सरकारशी ते काही संबंधित नाही, पण ते लोक आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तिथे बैठका घेतल्या. मग 5 नंबरची जेटीवर अगर तिथे मोठ्यातल्या म्हणजे महागड्या अगर यॉट लागत असतील, तिथले मोठ्या बोटी येऊन तिथे अगर तिथल्या दर थोडा वाढून अगर त्यांच्या उत्पन्नामध्ये अगर वाढ होत असेल तर त्याच्यामध्ये काहीच हरकत होण्याची असल्याची काय कारण नाही अध्यक्ष. त्याला तेही मान्य, तेही मी त्यांना बोललो की तुमच्या लाकडी बोटी आता बदली करून आता चला आपण आधुनिक काही बोटीकडेच्या दृष्टिकोनातून त्या दिशेने आपण गेलो पाहिजे. त्याही गोष्टी तुम्ही खरेदी करा, आम्ही मुंबई बँक किंवा अन्य बँकेच्या माध्यमातून तुम्हाला मदत करतो, जेणेकरून आपण त्या सगळीकडे जे काही लाकडी बोटी चालतात आता इथून ते अलिबाग किंवा इथून ते एलिफंटा केव्ह जाण्यासाठी त्या लाकडी बोटीतून तुम्ही जास्तीत जास्त 1 ते 2च फेऱ्या करू शकता. थोडा अजून चांगली आधुनिक बोटी घेतल्या पाटील साहेब तर ते 5-6 फेऱ्या करू शकता. त्याच्यामुळे त्यांच्याही उत्पन्नामध्ये वाढ होईल. म्हणून या सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवून 1 ते 4 जेटीमध्ये आपण तिथे सामान्य जे लोकांसाठी जे काय वावरण्यासाठी तिथे आणि गर्दी थोडी कमी व्हावी. नाहीतर काय होतं, सगळेच एकत्र आल्यानंतर तिथे अपघाती होतात, तिथे लोकांची गैरसोयी होते. आणि म्हणून 5 नंबरची जेटी याच्यात थोडा दर वाढवायचं, तिथे चांगल्या आधुनिक बोटी तिथे आणायच्या, मोठ्या यॉट आणायच्या आणि उर्वरित 4 ज्या जेटी आहेत तिथे सामान्य लोकांसाठी उघडत आहेत. हे थोडं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पण ह्या बाबतीमध्ये आपण कृपया विचार करा. तिकडेही मच्छीमार असतील, बोट चालवणारे लोक असतील, आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही तुमचं उत्पन्न कधीतरी वाढवायला विचार करा. 5 रुपये आपण किती वर्षानुवर्ष घ्यायची? 5चे कधी 25 करायचं नाही का? 25चे कधी 50 करायचं नाही का? आज 5 रुपयामध्ये त्यांचं घर तरी चालत असेल का? आणि म्हणून बंदर खातं म्हणून पाटील साहेब सगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन ताकद आम्ही तुम्हाला देतो असं सांगून ह्या गोष्टी आम्ही करतो अध्यक्ष महोदय. म्हणून आपल्याला विनंती आहे ह्या दृष्टिकोनातून तुम्ही व्यापक दृष्टिकोनातून ह्या बाबतीमध्ये विचार करा. शेवटी आपले मच्छीमार जे मुंबईचे मूळ मालक आहेत, कोळी समाजच इथे आला पहिला, पण त्यांच्याही उत्पन्नामध्ये वाढ झालं पाहिजे. जसं मोठ्या यॉट तिथे येतील तर ते अगर चांगला दर देत असतील तर तो पैसा त्यांच्याच खिशात जाणार आहे. आणि तुम्ही जे बोललात की बाबा ती जी खाजगी संस्था आहे त्यांना जास्त पैसे मिळत आहेत, या बाबतीमध्ये आदरणीय आपले अध्यक्ष साहेबांनी पण चिंता व्यक्त केली होती. आणि मग त्यांच्या बोलण्यानंतर 16 फेब्रुवारी 2026ला पाटील साहेब मी सन्मान्य आमचे जे शिपिंग मंत्री आहेत केंद्रीय त्यांना स्वतः मी पत्र लिहिलेलं आहे. आणि ह्या संदर्भात मी त्यांनाही सांगितलेलं आहे की साहेब जे दर आकारले जात आहेत हे थोडे जास्त आहेत अशी लोकांची भावना आहे, सभागृहाची भावना आहे. या बाबतीमध्ये आपण मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आपल्या अधिकाऱ्यांना सूचना द्या, बैठक घ्या आणि ह्या दरांमध्ये काय करू शकतो का त्याच्याही बाबतीमध्ये मी पत्र लिहिलेलं आहे. पण आपण ही लोकप्रतिनिधी आहात, आपण ही आपलाही प्रवास मी फार जवळून मी पाहिलेला आहे, मी ऐकलेला आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो चला एकत्र येऊन जो पूर्ण गेटवे ऑफ इंडियाचा जो आजूबाजूचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये राहणारे जे मच्छीमार आहेत, आपल्या हक्काचे लोक आहेत, त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय नवीन उपाययोजना करू शकतो, काय मार्ग काढू शकतो यावरही आपण विचार त्या दृष्टिकोनातून पण करावा ही विनंती मी ह्या निमित्ताने आपल्याला करणार आहे. पण ह्या सगळे जी माहिती मी आपल्यासमोर ठेवलेली आहे, एका बाजूला आम्ही केंद्रीय मंत्रालयांच्या संपर्कात आहोत आणि दुसऱ्या बाजूनी चांगली सुविधा, चांगल्यातल्या चांगली सुविधा आपल्या गेटवे ऑफ इंडियाच्या इथे भेटल्या पाहिजे त्याही दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत. इथे ते एक अतिक्रमणाचा पण विषय पाटील साहेब आपण उल्लेख केलेला आहे. तिथे आता जे अतिक्रमण ज्याला आपण म्हणतात ती एक कंटेनरमध्ये असलेली पोलीस चौकी आहे. शेवटी येणाऱ्या जाणारे जे लोक आहेत जी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ठेवली गेलेली आहे, आता शेवटी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची त्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते कंटेनर छोटा त्या लोकांनी तिथे बसवलेला आहे. तिथे त्यांनी पोलीस चौकीसाठी सारखं तयार केलेलं आहे.
त्याही बाबतीमध्ये मी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांची जेव्हा बैठकीमध्ये मी बोललो, तर आपण अगर तिथे खरंच लोकांची अडचण होत असेल तर त्यालाही आपण पर्याय काय शोधू शकतो याही बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय मी त्यांच्याशी बोललेलो आहे. चला लक्षवेधी. अध्यक्ष महोदय, त्या गेटवे ऑफ इंडियाला पूर्ण महाराष्ट्रातले ज्यावेळेस मुंबईत येतात त्यावेळेस ते तिथे प्रवासासाठी थोडं समुद्राची मजा घेण्यासाठी येतात. हे काय सगळे श्रीमंत नसतात, गोरगरीब येतात. त्यांना कमी पैशामध्ये जर का प्रवास करायला मिळत असेल तर तो प्रवास ते त्या भूमिपुत्रांच्या माध्यमातून करतात. तर त्या भूमिपुत्रांना काही सवलत देता येईल का? आणि त्या सवलतीमध्ये त्या गोरगरीब जनतेला गेटवे ऑफ इंडियामध्ये येत असताना ते फिरण्यासाठी ते काय साहेब, एका आपण यॉट बोलता त्या यॉटचा त्याचा कमीत कमी रेट 10,000 रुपये. यॉटनी ज्यावेळेस फिरतात ना ते, तर कमीत कमी रेट 10,000 रुपये. हे त्यांना काय परवडणार नाही. पण हे जर 1,000 रुपयामध्ये तिथले भूमिपुत्र त्यांना जर 1 तासभर फिरवत असतील तर त्यांना कशी सवलत देता येईल, त्याच्यातनं तो मार्ग काढावा. अध्यक्ष महोदय, जे पाटील साहेब जे यॉट बद्दल बोलतायत ना, त्या खाजगी यॉट असतात पाटील साहेब. जे अलिबागला आता गेल्यानंतर ते सगळ्यांचे तुम्ही उच्चभ्रू लोकांचे जे बंगले बघतात तर त्यांना तिथून इथे यायचे असतात. ते त्या स्वतःच्या हक्क मालकीचे यॉट असतात. ते येऊन तिथे आता आपण रेडिओ क्लब जेटी का बांधतोय पाटील साहेब? कारण काय? आपण ट्रॅफिक कंजेशन रिपोर्ट काढला तिथे आपल्याला कळलं की एवढे लोक त्या गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये जमतात. जवळपास 30 ते 35 लाख लोक रोज तिथे येतात. आता थोडं ट्रॅफिक कमी करायचं, त्याला आपण डिकंजेशन ऑफ ट्रॅफिक म्हणतो. थोडं आपण ट्रॅफिक कमी करण्याच्या कोणातून, गर्दी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण तो सगळा विचार केलेला आहे. आता जो 5 नंबर जेटीमध्ये आता तुम्ही बोललं की भूमिपुत्र, तर भूमिपुत्रांना आपण सगळ्या जणांनी थोडं मार्गदर्शन करायला पाहिजे. नेहमीच कशाला सवलत पाहिजे? आपण ताकदीने सरकार म्हणून त्यांच्याबरोबर उभं राहू ना. तुम्ही बाहेरगावच्या देशामध्ये जावा, अन्य देशांमध्ये जावा, केरळ सारख्या देशामध्ये जावा साहेब, चांगल्यातल्या चांगल्या सवलती दिलेल्या आहेत, चांगल्या बोटी त्यांना उपलब्ध झालेल्या आहेत. मी स्वतः त्यांच्यावर बैठक घेऊन त्यांना सांगितलेलं आहे, चला तुम्हाला चांगल्या बोटी घ्यायच्या आहेत. आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं म्हणणं आहे की इलेक्ट्रिक बोटी लागल्या पाहिजे, कारण की डिझेलच महाग असतो त्या बोटीचा. आम्ही इलेक्ट्रिक बोट घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, तुम्हाला जी बँक पाहिजे किंवा आमची मुंबई बँक सारख्या बँकेशी आम्ही बोलतो. चांगला आपण तुम्हाला इंटरेस्ट दर तयार करू आणि चांगल्या बोटी घ्या, चांगल्या सुविधा द्या ग्राहकांना किंवा नागरिकांना. आता पर्यटक राहायला बाजूला, पण अगर आदितीताईंना अगर अलिबाग जायचं असेल तर त्यांना चांगल्याच बोट लागणार. त्या लाकडी बोटीमध्ये जाणार नाही. तर म्हणून काही गोष्टी आपणही समजून घ्या पाटील साहेब, ह्याच्यामध्ये आपलीही मदत आम्हा लोकांना पाहिजे. एकत्र मिळून मुंबईला अगर आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवू पाहतोय तर ह्या काही गोष्टी बदलायला पाहिजेत. लाकडी बोटी आणि त्याचबरोबर ह्या ज्या काही यॉट आहेत, ज्या खाजगी यॉट आहेत, जे अलिबाग ते इथून येतात ते 5 नंबर बोटवर उतरणार, गाडीत बसणार, निघून जाणार, तेवढाच विषय येतो. आणि त्याच्यामध्ये पण स्थानिक भूमिपुत्रांना काय मदत करायची, सवलतीची सवय लावू नका. ह्यापेक्षा 5 रुपयापासून त्यांचं उत्पन्न आपण 100 पर्यंत कसं घेऊन जाऊ शकतो यासाठी उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि आम्ही सरकार म्हणून तयार आहोत.